काका पुतण्यांचा राजकीय संघर्ष महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून परिचित आहे। त्या संघर्षाची हलकी फुलकी झलक शनिवारी दिसली ती इस्लामपुरात। एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेले अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये रंगलेल्या जुगलबंदीची जोरदार चर्चा आहे। माझ्या नादाला लागू नकोस आणि चुरू चुरू बोलू नकोस असं म्हणत अजितदादांनी हसत हसत त्यांचे पुतणे रोहित पवारांना सर्वांसमक्ष कसा दम भरला ते पाहूयात या रिपोर्टमध्ये। आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण। लढाई करायची असेल तर ती करताना कधीही फंद फितुरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं हे एनडी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवले। रोहितने सांगितलं जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टर मधनं जायचं। अरे म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाहीयेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं। काका किसी से कम नहीं होता याचा चांगलाच अनुभव रोहित पवारांना शनिवारी आला असेल। हा सामना होता दोन्ही राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांमधला। एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हा सामना रंगला। एका बाजूला होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार, तर दुसऱ्या बाजूला होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार। मग काय, नव्या दमाच्या रोहित पवारांनी T20च्या जोशात आपले काका अजित पवारांसमोर एकामागे एक बाउन्सर्सचा मारा केला। अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं आणि बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत, फास्ट बॉलर आहेत। त्यांच्या स्पीडचं काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते। चंद्रकांत दादा इथं आहेत, कधी बॅटिंग करतात कधी बॉलिंग करतात। दुसरीकडे होते जयंत पाटलांसारखे अत्यंत मुरब्बी आणि खास ठेवणीतल्या शब्दांच्या गुगलीनं समोरच्याला बाद करणारे राजकीय नेते। जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं कधी ऑफ स्पिन टाकतात, कधी लेग स्पिन टाकतात, कधी गुगली टाकतात आणि कधी कधी बॉल हातातच असतो पण आम्हाला बॅट्समनला असं वाटतं की बॉलिंग सुद्धा तिथं टाकली। माझा 40वा वाढदिवस पुढच्या रोहित पवारांनी या संस्थेसाठी आर्थिक मदतीची घोषणा करतानाच मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांसाठी आक्रमक फिल्डिंग लावली, कारण रोहित पवारांनंतर हे दोन्ही नेते भाषण करणार होते। त्यामुळे आता चंद्रकांत दादा आणि अजित दादा नेमकी मदत किती करणार याकडे उपस्थितांचं लक्ष लागून राहिलेलं। पण दोन्ही दादांनी कसलेल्या बॅट्समन प्रमाणे रोहित पवारांचा हा बाउन्सर थेट स्टेडियम बाहेर टोलावला। माझा 40वा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे। मी खूप मोठा नाही पण एक तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं एक सेवा म्हणून 40 लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे। माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत। चंद्रकांत दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय, 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? आता बरंच काही रोहितने सांगितलं, मी 40 लाख देतोय। दादांनी चंद्रकांत दादांनी 1 पूज्य वाढवावं आणि मी अजून 1 पूज्य वाढवावं। बरं सांगितलं नाही की दादा 1 पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून 1 पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून 1 पूज्य वाढवतील। तेवढंच बाकी राहिलं होतं। फार चुरू 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 बोलत होता। म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली। एक सेवा म्हणून एकीकडे रोहित पवारांनी शाब्दिक यॉर्कर टाकले तर दुसऱ्या बाजूनं जयंत पाटलांनी फिरकीचा मारा केला। पण अजितदादा फुल फॉर्मात होते। त्यांनी जयंत पाटलांच्या फिरकीचा मारा सपशेल परतावून लावला। लढाई करायची असेल तर ती करताना कधीही फंद फितुरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं हे एनडी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे। हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचं स्वाभिमानाचं केंद्र पण आहे। आणि त्यामुळे मला तर मगाशी
ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले. मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितनं सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत. आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं. ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ते आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे. कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे. वाळव्यातल्या कार्यक्रमात मनमोकळे आणि मोकळे ढाकळे अजितदादा दिसले. त्यामुळे फक्त मंचावरचे राजकीय नेते नाहीत, तर कार्यकर्ते सुद्धा दादांच्या मिश्किल टोमण्यांपासून वाचू शकले नाहीत. स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार, कर्तृत्व नेतृत्वाबरोबरच आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रीयुत जयंतरावजी पाटील साहेब. मगाशी हिंदी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची. ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे. तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. राज्याच्या राजकारणात पवार घराणं वजनदार आणि प्रभावशाली घराणं मानलं जातं. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दादा आणि रोहित पवारांमध्ये रंगलेली जुगलबंदी ही महाराष्ट्रासाठी काही नवी नाहीये आणि त्याचीच एक झलक शनिवारी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.